आणि हलकी फुलकी नाटिका आहे, परंतु एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करते। तर जर तुम्ही टाळ्या वाजवल्या तर धम्म संस्कार अंतर्मुख यात्रा नाटिकाची सर्वप्रथम थोडीशी पार्श्वभूमी सांगते। सुप्रसिद्ध असं एक बौद्ध कुटुंब आपण दाखवतोय। या बौद्ध कुटुंबामध्ये परंपरा आणि परिवर्तन यांच्यात कसा काय समतोल साधला जातो त्याची ही छोटीशी कथा आहे। या कथेमधला पात्र परिचय मी थोडक्यात करून देते। धम्मपाल म्हणजे वडील, ते 60 वर्षाचे आहे आणि ते निवृत्त शिक्षक आहेत। ते खूप अभ्यासू आणि शांत स्वभावाचे आहेत। दुसरे पात्र शांताताई, वय 55 वर्ष, गृहिणी, संस्कारप्रिय आणि अतिशय बौद्ध धर्माच्या अभ्यासक। त्यांचा मुलगा राहुल, तो 30 वर्षाचा आहे आणि तो परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेला आहे। 4 एना, ही त्यांची सून आहे। ती विदेशी आहे आणि ती अतिशय संवेदनशील आहे आणि बौद्ध तत्त्वज्ञानाने ती खूप प्रभावित झालेली अशी मुलगी आहे। आणि या नाटकामध्ये एक सूत्रधार सुद्धा आहे। नाटिकेचा अधूनमधून तो तुम्हाला प्रवास सांगणार आहे। तसेच या नाटकामध्ये काही सहकलाकार सुद्धा आहेत। काही संस्कार प्रसंगामध्ये ते आपल्याला दिसतील। तर हे पात्र परिचय झाल्यानंतर आता मी नाटकाला सुरुवात करते आहे। अर्थातच या नाटकाचा सूत्रधार मीच आहे, तुमची आवडती प्रांजली काळवंडे। तर धन्यवाद। संस्कार म्हणजे केवळ विधी नव्हे, संस्कार म्हणजे केवळ विधी नव्हे, संस्कार म्हणजे माणूस घडवणारी मूल्य व्यवस्था। आजची ही गोष्ट अशाच एका कुटुंबाची आहे आणि धम्माच्या 10 संस्काराची आहे। तर पहिला प्रसंग आता आपण बघणार आहोत। तिथे पूजन केलेलं असं हे घरातलं वातावरण आहे। धम्मपाल आणि शांताताई यांचा बघूया आपण संवाद। झाले, मुलगा बाहेर आहे, खरोखर आठवण येते त्याची मला। परदेशात जाऊन आपले संस्कार विसरला तर नसेल ना? अंधकरणामध्ये